केस गळतायत, चेहऱ्यावर पिंपल्स वाढलेत, PCOSचा त्रास आहे, मग तुमच्या स्वयंपाकघरातल्या या 3 बिया तुम्हाला यासाठी नक्कीच मदत करतील. पहिली आहे पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया. त्यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतं. हे न्यूट्रिएंट्स शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या प्रोसेससाठी आवश्यक आहेत. विशेषतः झिंक केसांसाठी, त्वचेसाठी आणि इम्युन हेल्थसाठी महत्त्वाचं आहे. तर मॅग्नेशियम हे शरीराच्या एनर्जी प्रोडक्शन आणि मसल फंक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणून केस आणि त्वचेच्या हेल्थ सोबतच रोजच्या न्यूट्रिशनसाठी पंपकिन सीड्स उपयोगी ठरतात. दुसऱ्या सीड्स आहेत फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस. यामध्ये ओमेगा 3 फायबर्स आणि लिग्नन्स असतात. विशेषतः PCOS असलेल्या महिलांसाठी जवस खाणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. कारण काही अभ्यासांमध्ये जवसाच्या सेवनामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स, वजन आणि काही हार्मोनल मार्कर्समध्ये सुधारणा दिसून आली आहे. म्हणून PCOS मध्ये आहारामध्ये जवसाचा समावेश करणं फार फायदेशीर ठरू शकतं. तिसरी आहे तीळ. तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतं आणि महिलांसाठी कॅल्शियम हे खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः हाडांची मजबूती आणि मसल्स फंक्शनसाठी. इतकंच नाही तर पुरेसं कॅल्शियम मिळणं PMS म्हणजेच पिरियड्सच्या आधी होणाऱ्या काही सिम्पटम्समध्ये मदत करू शकतं. म्हणूनच महिलांच्या रोजच्या डाएटमध्ये तिळाचा समावेश करणं खूप उपयोगी ठरतं. तर या बिया कशा खायच्या? या बिया हलक्याशा भाजून दही, सलाड, भाजी किंवा पोळीच्या पिठामध्ये ऍड करू शकता. जवस घेताना ते बारीक करून घेणं हे अधिक चांगलं. तर या छोट्या बिया आहेत, पण रोजच्या डाएटमध्ये न्यूट्रिएंट्स वाढवण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे. तर हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन उपयोगी हेल्थ टिप्ससाठी चॅनलला फॉलो करा.